गावाकडे आल्या आल्या हे सगळा पसारा काढून मी अशी बसले होते. का ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पितृपक्ष चालू होता आणि पितृपक्षामध्ये आम्हाला त्र्यंबकेश्वरला जाऊन काही पूजा करायच्या होत्या, त्या करून आलो. आणि कालच आम्ही आलो होतो ज्या दिवशी घट बसले होते. काल यायला आम्हाला दुपार झाली होती आणि घरात साफसफाई नव्हती, त्यामुळे ह्या वर्षी आम्ही घट बसवला नव्हता. दुसऱ्या दिवशी मी घराची सगळी साफसफाई करायला घेतली. सगळ्यांचा चहा नाश्ता झाला. मी चहा घेतला. उपवासाचा दुसरा दिवस होता आणि म्हटलं जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत घर स्वच्छ करून घ्यावं. आमच्या इकडे सगळ्यांची कामं चालू होती आणि ह्या दोघी मात्र निवांत झोपल्या होत्या. सकाळी उठल्यानंतर चहा नाश्ता सगळ्यांचा झाल्यानंतर घरातली बऱ्यापैकी सगळी भांडी घासून मी खाटावरती डब घातलेली. ऊन होतं म्हणून, पण अचानकच पाऊस आला आणि सगळी भांडी पुन्हा भिजली. दुपारच्या वेळी तर चपात्या करून घेतल्या. तांदळाची खीर बनवून घेतली, जी बनवायला सांगितली होती, ज्या गुरुजींनी आमची पूजा घातली होती त्यांनी. तर ती बनवली, सगळ्यांना जेवू घातलं आणि संध्याकाळी 7:30-8 वाजता काहीतरी घरातलं सगळं काम आवरलं होतं. जी काही माझी बॅगेतली कपडे वगैरे होती ती नीट लावायची होती, धुवायला टाकायची होती. पण मी मात्र जाम कंटाळले होते. मला आता काहीच करू नये असं वाटत होतं. पण माझ्यासाठी मी दुसऱ्यांना उपाशी ठेवू शकत नव्हते आणि मलाही उपवास सोडायचाच होता. त्यामुळे पुन्हा जाऊन मी चपाती, भाजी आणि थोडासा भात बनवला उपवास सोडण्यासाठी. दूध आणि भात खाऊन मी उपवास सोडला आणि त्यानंतर बाकी सगळ्यांनी जेवणं केली. जेवणं झाली, भांडी वगैरे घासून झोपायला आलो. तर आमची झोपायची वेळ आणि ह्या दोघींची खेळायची वेळ. चला पुन्हा